नमस्कार मित्रांनो, माझे आरोग्य प्रयोग या मालिकेमध्ये मी 2 छोटे व्हिडिओ टाकले होते रील टाईप. आज पुन्हा एकदा एक मोठा व्हिडिओ टाकतो. आजचा विषय जो आहे तो विशेषतः तरुण वर्गासाठी आहे. तरुण वर्ग म्हणजे कोण? तर आजकाल जो तरुण वर्ग वेगवेगळ्या कंपन्यात काम करतो, जो IT सेक्टरमध्ये असेल किंवा कंपन्यामध्ये असेल, गव्हर्नमेंटमध्ये असेल किंवा खाजगी कंपनीमध्ये असेल किंवा कुठेही शेती करत असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यांचा जो विषय आहे तो म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की तरुण वर्गाला वयाच्या 30व्या आणि 35व्या वर्षी डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि ब्लॉकेज सारखे जे आजार आहेत, ते ब्लॉकेज सारखे आजार जे आहेत ते आजार डिटेक्ट होतात. मग हे आजार डिटेक्ट झाल्यानंतर कायमचा डॉक्टर पाठीमागे लागतो. तो डॉक्टर पाठीमागे लागू नये म्हणून काय करायला पाहिजे ते मी आपल्याला सांगतो. हे जर तुम्हाला डायबिटीस जो तुम्हाला होणार आहे हे जर तुम्हाला 5 किंवा 10 वर्षापूर्वी अगोदर कळालं, किंवा डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, ब्लॉकेज असेल, फॅटी लिव्हर असेल, किडनी स्टोन असेल, हे जर तुम्हाला आजार जर एक 5-10 वर्षापूर्वी कळालं तर तुमच्या आयुष्यातली फार मोठी बचत होते. कारण आजकाल बऱ्यापैकी आपण इन्शुरन्सवर डिपेंड राहतो. इन्शुरन्सने तुम्हाला कंपनी पैसे देईल तरी तुमचा हप्ता भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम जाते आणि एवढं करून तुमच्या शरीराच्या वेदना कमी होत नाही. मग हे तुम्हाला अगोदर कसं ओळखायचं? तर अगोदर कसं ओळखण्यासाठी एकमेव मार्ग तो आहे, तो म्हणजे तुमचं फास्टिंग इन्सुलिन. फास्टिंग इन्सुलिन हा ब्लडमधला पॅरामीटर आहे जो भारतामध्ये सहजासहजी कुठलाही डॉक्टर तुम्हाला चेक करण्यासाठी देत नाही. फास्टिंग इन्सुलिनची काय संबंध आहे? तर इन्सुलिन रेजिस्टन्समुळे मी सांगितलेले सगळे आजार होतात. आणि तुम्हाला जर इन्सुलिन रेजिस्टन्स जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला इन्सुलिन फास्टिंग एकदा करून घ्यावं लागतं. ते कधी करून घ्यायचं? जर तुम्हाला सकाळी उठल्यावर जोराची भूक लागत असेल, वेळोवेळी भूक लागत असेल, तुमच्या पोटावर जर ढेरी आली असेल, किंवा तुम्हाला ब्लड प्रेशर सारखा त्रास डॉक्टरने सुरू केला असेल, किंवा तुम्ही प्री डायबिटिक कंडिशनमध्ये असाल, तर तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे असं म्हणता येईल. परंतु ते ऑथेंटिक कसं ओळखायचं? बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या माणसाची फास्टिंग शुगर 90, 95, 96, 100, 110 अशीच असते आणि त्याला काय डायबिटीस नसतो. त्यामुळे तो म्हणतो मला अजून काय डायबिटीस झालेलं नाहीये, फक्त मला एक बीपीची गोळी आहे आणि मग मी बिंदास राहू शकतो. परंतु मी आपल्याला परत एकदा सांगतो की तुमचं डायबिटीस, तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं ब्लॉकेज, तुमचं फॅटी लिव्हर हे एकमेकाचे सख्खे भाऊ आहेत. मग हे टाळायचं कसं? तर माझ्याकडे ज्या वेळेला आता बरीच लोक विचारतात की बाबा मी जिम करून माझं वजन कमी होत नाही, मी 1 वर्ष जिम केली, 2 किलो टेम्पररी कमी झालं आणि परत वाढलं, तर मग मी काय करू असं मला विचारतात. तर त्यांना मी सुरुवातीलाच सांगतो की मला तुमचं फास्टिंग इन्सुलिन आणि फास्टिंग शुगर चेक करून द्या. याच्यामध्ये शुगर एकदम नॉर्मलमध्ये असते. 100च्या वर लोक प्री डायबिटिक म्हणतात. 120 पर्यंत असल्याशिवाय डॉक्टर औषधं चालू करत नाही, डाएटवर कंट्रोल करायला सांगतात. परंतु त्या व्यक्तींचं फास्टिंग इन्सुलिन म्हणजे अलार्मिंग आहे. मला बऱ्याच अशा लोकांचं फास्टिंग इन्सुलिन कुणाचं 10 आढळलं, कुणाचं 12 आढळलं, 15 आढळलं, अगदी 20 असल्याची सुद्धा माझ्याकडे लोक आहेत आणि त्यांना ब्लड प्रेशर पण नाहीये आणि त्यांना डायबिटीस पण नाहीये. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं? तर ज्या वेळेला तुम्ही फास्टिंग इन्सुलिन जे आहे ते फास्टिंग इन्सुलिन जर तुमचं कमी झालं, म्हणजे तुम्ही जर उपवास केला तर फास्टिंग इन्सुलिन कमी होतं. फास्टिंग इन्सुलिन कमी करण्यासाठी उपवास करणे हा एकमेव मार्ग आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला लो कार्ब आणि हाय फॅट डाएट घेता येतो आणि त्यामुळे तुमचं फास्टिंग इन्सुलिन हळूहळू कमी होतं. फास्टिंग इन्सुलिन हळूहळू कमी केलं की तुम्हाला भूक लागायची कमी होते आणि भूक लागायची कमी होऊन मग तुम्हाला जो डायबिटीस पुढे 5 ते 10 वर्षांनी होणार आहे तो डायबिटीस तुम्हाला होणार नाही किंवा त्याच्यामध्ये अजून 10 वर्षाची वाढ होईल. तुम्हाला ब्लड प्रेशर, ब्लॉकेज जे आहे त्या दिवसापासून तुमचं रिव्हर्स व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुमचं फास्टिंग इन्सुलिन हे महत्वाचं आहे. फास्टिंग इन्सुलिनचा काय उपयोग करतो आपण? फास्टिंग इन्सुलिनचा उपयोग असं करतो, फास्टिंग इन्सुलिन गुणिले तुमची फास्टिंग शुगर भागिले 405 हा रेशो ज्याचा 1 पेक्षा कमी आहे. मायो क्लिनिक ज्याला जगभर रेफर केलं जातं, त्या मायो क्लिनिकवर जाऊन तुम्ही जर विचारलं की होमायर म्हणजे काय, होमायर HOMAIR, तर होमायर तुमचा रेशो जर 1च्या कमी असेल
तर तुम्हाला कुठलाही आजार टेम्पररी होण्याची शक्यता नसते. त्यामुळं तुमचं फास्टिंग इन्सुलिन जे आहे ते फास्टिंग इन्सुलिन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचं फास्टिंग इन्सुलिन कमी करता येतं. फास्टिंग इन्सुलिन कमी करण्यासाठी तुम्हाला गोड खाणं कमी करायला लागतं, भाकरी चपाती भात हे खाणं कमी करायला लागतं आणि फास्टिंगमध्ये कमी करायला लागतं. कारण ज्या वेळेला सगळ्यात महत्त्वाचं किंवा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की तुम्ही ज्या वेळेला फास्टिंग इन्सुलिन चेक करता तेव्हा डॉक्टर तुम्हाला फास्टिंग इन्सुलिनची आयडियल रेंज 2 ते 25 अशी सांगतात. परंतु 2 ते 25 जर तुमचं समजा फास्टिंग इन्सुलिन जर तुमचं 15, 16, 18, 20, 22 जर असेल तर तुम्हाला त्याचे अनेक साईड इफेक्ट सुरू झालेले असतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जोराची भूक लागणे, वजन कमी न होणं, पोटावर ढिरी असणे, अशा अनेक प्रकारचे आजार जे आहेत ते फास्टिंग इन्सुलिनमुळे आपल्याला दिसतात. परंतु डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये मात्र हे येत नाही आणि त्यामुळे आपण बिंदास 30 ग्रॅम साखर असलेला कोका कोला किंवा कोका कोला म्हणण्यापेक्षा कोणतेही ड्रिंक आपण घेतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही 30 ग्रॅम साखर घेता त्याच्यामुळे इन्सुलिन जे तुमचं शूट होतं ते शूट झालेले इन्सुलिन तुमच्या शरीरामध्ये 2-4 दिवस कमी येत नाही आणि मग तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जे खाता ते ग्लुकोज ॲक्सेप्ट होत नाही. त्यामुळे ग्लुकोज ॲक्सेप्ट न झाल्यामुळे तुम्हाला त्रास होतो. आणि हे सगळं करण्यासाठी किंवा हे सगळं सहजासहजी आपण केलं तर तुम्हाला नंतर मग पुढे 4-5 वर्षांनी डायबिटीससारखा आजार डिटेक्ट होतो. तुमच्याकडे हाय शुगर राहिल्यामुळे किंवा तुमचं ट्रायग्लिसराईड हाय राहिल्यामुळे तुम्हाला ब्लॉकेज, पॅरालायसिस सारखे आजार होतात. कधी कधी पॅरालायसिसमध्ये तुम्हाला परत तुमची बॉडी नॉर्मल होत नाही आणि मग आयुष्यातला फार मोठा कमावलेली संपत्ती जी आहे ती संपत्ती आपल्या याच्यामध्ये जाते. त्यामुळे हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही फास्टिंग इन्सुलिनवर वॉच ठेवायला लागेल. तुम्हाला फास्टिंग इन्सुलिन तुमचं कमी करण्यासाठी तुम्हाला उपवास करायला लागेल. उपवास करण्यासाठी तुम्ही कार्बोहायड्रेट खाऊन उपवास करू शकत नाही, कारण कार्बोहायड्रेटमध्ये शुगर वाढते. कार्बोहायड्रेट तुम्ही जास्त खाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये फॅट खावं लागतं. मी माझ्या डाएटमध्ये तुम्हाला सिंपल सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरुवातीला फॅटमधलं म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात चांगल्या फॅटमध्ये मोडाचे शेंगदाणे किंवा भिजवलेले शेंगदाणे, नारळ आणि तूप या 3 गोष्टी इन्क्लूड करून त्यानंतर तुम्ही सॅलड खाऊ शकता. आणि सॅलड खाल्ल्यानंतर तुमची शुगर बऱ्यापैकी नॉर्मल असते. वयाच्या साधारणतः 25, 30, 35, 40 लोकांची शुगर बऱ्यापैकी नॉर्मल असते. त्यामुळे हे खाल्ल्यानंतर जी थोडीफार भूक शिल्लक राहते त्यानंतर तुम्ही चपाती भाकरी खाल्ली तरी राहू शकते आणि तुम्हाला अतिशय सहजासहजी तुम्हाला 1 दिवसातून एकदा जेवणावर येऊ शकता. मी पाठीमागच्या पण अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की ॲज पर रिसर्च माणसाला 3 वेळा जेवण्याची गरज नाही. परत तुमचा जर डाएट हाय कार्ब असेल तर तुम्हाला मात्र दिवसातून 4 वेळा जेवायला लागतं. मग 4 वेळा जेवायला आणि 4 वेळा चहा प्यायला लागतो किंवा 4 वेळामध्ये आधीमध्ये काहीतरी गोड खातो. हे तुमची बॉडी ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे तुमचं फास्टिंग इन्सुलिन झपाट्याने वाढतं आणि फास्टिंग इन्सुलिन झपाट्याने वाढल्यामुळे तुमच्या आरोग्याचा अतिशय प्रॉब्लेम तयार होतो. हे आरोग्याचे प्रॉब्लेम तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्हाला इन्शुरन्स घेण्याविषयी मी नाही म्हणत नाही, पण इन्शुरन्स नंतरचे जे आजार आहेत किंवा तुमच्या आयुष्यातली जी मेन तुम्ही उमेदीच्या काळामध्ये तुम्हाला 40 वर्षानंतर जे डॉक्टरचा खर्च होतो, कारण बऱ्याच लोकांची सध्याची परिस्थिती अशी आहे की 40 वर्षानंतर जेवढे पैसे कमवले तेवढे 40 ते 60 मध्ये त्याच्यापेक्षा डबल पैसे डॉक्टरला जातात आणि मग अतिशय फायनान्शियल तुमचा डिसबॅलन्स होतो. तर तरुण वर्गाला माझी विनंती आहे की तुमचं फास्टिंग इन्सुलिन सुरुवातीपासून कंट्रोलमध्ये ठेवा आणि भविष्यातील तुमच्या आजारापासून तुम्हाला मुक्तता मिळेल. एकदा करून पहा. उपवास कसा करावा याचे माझे अनेक व्हिडिओ माझ्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलवर आहेत, ते वाचा. तुम्हाला त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर कमेंट करा. तुमच्या आरोग्यदायी जीवनासाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.